नमस्कार. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध. अपक्ष उमेदवार अक्षय म्हात्रे यांची पुरंदर तालुक्यातील सांजेगुरुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अक्षय महेश म्हात्रे यांनी पदवीधरांच्या समस्यांचे शासन स्तरावर निराकरण करण्यासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात भरला असल्याने त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी त्यांनी कोकण मतदारसंघातील पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. अक्षय महेश म्हात्रे कोकण पदवीधर मतदारसंघ अपक्ष उमेदवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी स्वतः पदवीधर इंजिनियर आहे तुमच्या सन्मानासाठी लढण्यासाठी आणि त्यामुळे मला पदवीधरांच्या समस्यांची जाण आहे. आज कितीतरी सुशिक्षित बेरोजगार आपल्याला समाजात वावरताना दिसतात किंवा आपली फील्ड सोडून वेगळेच काहीतरी काम करताना दिसतात. आज अनेक पदवीधर आहेत ज्यांनी गेल्या अनेक टर्म पदवीधर आमदार निवडून दिले, पण असे असूनही त्यांना त्यांचा आमदार कोण आहे हे नक्की सांगता येत नाही. तर आमदारांकडून त्या पदवीधराने नक्की अपेक्षा तरी कशी ठेवावी आणि याचीच खंत बाळगून मी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून मला विश्वास आहे की मी सुशिक्षित पदवीधर मतदार माझ्यासारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवाराला आमदार निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच कोकणात अनेक रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेक प्रकल्प येत आहेत. त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी अनेक सरकारी संस्था, शाळा, बँका किंवा कार्यालयात खूप जागा रिक्त होत आहेत. त्या जागेवर तातडीने पदवीधरांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सुशिक्षित बेरोजगार ज्यांचे वय निघून गेले आहेत त्यांना किमान 3 ते 5 हजार मासिक वेतन चालू करून देण्यासाठी तत्पर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली असून अक्षय महेश म्हात्रे या नावासमोर 1 हा अंकभग करून भरघोस मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन अक्षय म्हात्रे यांनी केले आहे. महामुंबईचा अनंत नारंगीकर, उरण. नमस्कार. मी अक्षय महेश म्हात्रे कोकण पदवीधर मतदारसंघाचा अपक्ष उमेदवार आहे. मी स्वतः पदवीधर इंजिनियर आहे. कॉलेज तसेच हॉस्टेलचे आयुष्य अनुभवले आहे, त्यामुळे पदवीधरांच्या समस्यांची मला जाण आहे. आज अनेक सुशिक्षित बेरोजगार पदवीधर आपल्या समाजात वावरताना दिसतात किंवा एका फील्डमध्ये शिक्षण घेऊन दुसऱ्याच फील्डमध्ये काम करताना दिसतात. मित्रांनो, मी बऱ्याच जणांना विचारलं की तुमचा पदवीधर आमदार कोण आहे, पण एकालाही नाव सांगता येत नाही. तर आपण आपल्या समस्या नक्की कोणाकडे घेऊन जायच्या? खरं तर ही एक शोकांतिका आहे आणि म्हणूनच मी पदवीधर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. मला कल्पना आहे की मी अपक्ष उमेदवार आहे. मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेन, पण पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी, तुमच्या सन्मानासाठी लढण्यासाठी मी सक्षम सुद्धा आहे आणि आक्रमक सुद्धा आहे. मला कल्पना आहे की आपला कोणता ना कोणता राजकीय पक्ष असेल. मी तो पक्ष सोडून मतदान करा असं म्हणणार नाही, पण मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जसे की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा विधानसभा असतील, लोकसभा असतील, तेथे तुम्ही पक्षमध्ये आणा, तेथे पक्षाचा विचार नक्कीच करा. पण भावांनो, ही पदवीधरांची निवडणूक आहे. घटनेनं आपल्याला विशेष असा अधिकार दिला आहे आपला आमदार निवडण्याचा. तिथे तुम्ही तुमचं मत फुकट घालवू नका. आज आपल्या समाजात एक चुकीचा पायंडा पडला आहे किंवा असा लोकांचा समज झाला आहे की आपलं मत हे फुकट जाईल आणि म्हणूनच आपण राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतो. पण भावांनो, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, जर तुम्ही असेच करत राहिलात तर नवं नेतृत्व घडणारच नाही. आज आपण बघितले तर आपल्या कोकणामध्ये अनेक रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहेत किंवा अनेक प्रकल्प येत आहेत, पण आपल्यासाठी आवाज उठवणारं तिथं कोणी नाही. त्यामुळं आपल्या स्थानिकांना कुठेतरी डावलण्यात येतं. आज असे अनेक पदवीधर आहेत ज्यांचे वय निघून गेले आहे. त्यांना निदान 3 ते 5 हजाराचे मासिक वेतन हे मिळालेच पाहिजे. आपल्या पदवीधरांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे स्थान किंवा नोकरी ही मिळालीच पाहिजे. आज असेही अनेक जण आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही. त्यांना संधी ही मिळालीच पाहिजे. पण आपल्या बाजूने लढणारा, आपल्यासाठी आवाज उठवणारा, आपल्या न्याय हक्कासाठी भांडणारा आज आमदार इथं नाही. ही एक शोकांतिका आहे आणि म्हणूनच मी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि तुम्ही मला साथ द्याल ही माझी अपेक्षाच नाही, तर माझा ठाम विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.